शेतमालाला हमीभाव मिळावा ही मागणी घेऊन आता शेतकरीही मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। महिलांवरील अत्याचार, आरक्षण या मागणीसोबतच शेतीमालाला हमीभाव मिळवण्यासाठी शेतकरी संघटना मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये शेतकरी सहभागी होतील। कोणतीही जात धर्म आड न येऊ देता आम्ही यामध्ये सहभागी होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्याचबरोबर यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणालाही सुचलं नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे। शेतकरी याच्यामध्ये सहभागी होणार, ते आरक्षणासाठी, त्याच्यामध्ये या झालेल्या अत्याचाराच्या निषेधासाठी आणि केवळ सर्व सवर्ण आणि दलित कोणी असलं तरी महिलांचे अत्याचार हे आम्हाला निषेधार्ह आहेत। तेव्हा याच्यात आम्हाला जातीचा आणि धर्माचा काही वास येऊ द्यायचा नाही आणि शेतीमालाच्या भावाचा प्रश्न त्यांनी घ्यावा आणि तो जर घेतला तर तुम्हाला सांगतो की हे प्रश्न पुष्कळ न्यूट्रल होणार आहेत, संपणार आहेत।